कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीला आलेला आहे। सीनियर्स कडून 4 ज्युनियर्स विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे आणि यामध्ये रमेश तांडे हा विद्यार्थी गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावर कोल्हापूरमधल्या सीआरपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि विशेष म्हणजे या प्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाहीये। आपण बघतोय कोल्हापूरमधून ही महत्त्वाची बातमी येते। रॅगिंगचा प्रकार उघड झालेला आहे आणि हे कुठलं साधं महाविद्यालय नाही तर हे आहे शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय। सीनियर्स कडून 4 ज्युनियर्सना जबर मारहाण करण्यात आली या रॅगिंग प्रकरणी। सीनियर होते आमचे, हे दारू पेलेले होते, ते धिंगाणा घालत होते। त्यांनी मला बोलवलं आणि मी मोबाईलची बॅटरी लावून गाडी धुत होतो तर ते म्हणले मोबाईलची बॅटरी बंद कर। तर त्याला मित्राचा मोबाईल होता, लॉक पडलेला होता, मला खोलता येत नव्हतं। मी म्हणलं की हे होत नाही आहे आणि मग त्याच्यावरून त्यांनी शिवीगाळ केला। मी त्यांना फक्त म्हणलं की तुम्ही आईवडिलांवर शिवीगाळ का करू शकता, तर त्यावरून फार मोठे भांडणं झाले, पण ते रात्री मिटले। मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मारलं। मग अँटी रॅगिंग कमिटी ही कार्यरत आहे। मी अँटी रॅगिंग कमिटीची आपत्कालीन बैठक बोलवली आहे। त्या व्यतिरिक्त या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती ही नियुक्ती केलेली आहे। त्यामध्ये आमचे न्यायवैद्यक विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दत्ता पावले यांना अध्यक्ष केलेलं आहे आणि त्यांना सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल माझ्याकडे सादर करण्यास सांगितलेला आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमीविषयी आपण आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे कोल्हापूरमधले प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रताप, आपण बघतोय खरं तर एखादं आर्ट्स कॉमर्स कॉलेज असणं गोष्ट वेगळी आहे आणि हे मेडिकल कॉलेज आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे सिनियर्स कडून ज्युनियर्स विद्यार्थ्यांना जबर मारहाण होतीये, रॅगिंग होतीये। या प्रकरणात अजूनही कोणालाही अटक केलेली नाही, पुढची कारवाई झालेली नाहीये। काय नेमकी सध्याची स्थिती आहे आणि काय काय नेमकं झालेलं आहे? अनुपमा, ही अतिशय धक्कादायक बाब आहे, कारण राजश्री शाहू महाराज यांच्या नावानं सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, सरकार मान्य असलेल्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा प्रकार एकूण घटना उघडकीस आलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून या सगळ्या हॉस्टेलमध्ये, वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये हा सगळा रॅगिंगचा प्रकार सुरू होता। कारण सिनियर्सकडून ज्युनियर्सना वारंवार या ठिकाणी रॅगिंग केलं जात होतं। ज्यावेळेला सिनियर्स एका रस्त्यावरून जात असतो त्यावेळेला ज्युनियरनं खाली मान घालून चालावं, त्याचबरोबर ते सांगेल ते कामं ऐकावीत, अशा प्रकारचं रॅगिंगचं स्वरूप होतं आणि त्यातूनच काल हे सगळा प्रकार घडला। त्याच्यामध्ये गाडी धुत असताना जो जयंत तोंडे जे आहेत त्याला वारंवार सांगितलं की तू गाडी धुवू नकोस आणि आमच्यासमोर मान खाली घालून खाली करून वाकून उभं राहा असं म्हटल्यानंतर त्याने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण केली आणि या मारहाणीचं पर्यवसन आपण बघतो की आज सकाळी तो नाश्त्याला गेला असता कॅन्टीनमध्ये अक्षरशः खुर्च्या असतील किंवा जळकं लाकूड असेल त्याला बेदम मारहाण केलेली आहे आणि त्याला सोडवायला गेलेल्या अन्य विद्यार्थ्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे। हे जे सिनियर्स आहेत ते सिनियरची संख्या 7 आहेत। या सगळ्यांच्या विरोधात तब्बल 140 विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरच्या MBBSच्या अर्ज दिलेला आहे। जोपर्यंत या विद्यार्थ्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही महाविद्यालयाचे कुठलंही शिक्षण घ्यायला बसणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामुळेच डीन जे आहेत त्यांना तात्काळ या संदर्भात तक्रार दाखल करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे आणि त्याचबरोबर अँटी रॅगिंग कमिटीकडे सुद्धा हा विषय गेलेला आहे। पण एकूणच आपण हा प्रकार बघतो की वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे प्रकार वारंवार घडत होते, पण या संदर्भात कोणी तक्रार करायला तयार नव्हतं। आज मात्र त्याचा स्फोट झाला आणि जवळपास 140 मुलांनी ह्या तक्रार अर्ज दिल्यामुळं या 7 विद्यार्थ्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई होणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। अनुपमा, इतके वर्ष जर अशा प्रकारे रॅगिंगचा प्रकार होत असेल आणि कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसेल, अर्थात आता ह्या दिलेल्या तक्रारीनंतर काय कारवाई होतीये बघायचं आहे। मात्र या महाविद्यालयातून डॉक्टर्स निर्माण होणार आहेत आणि अशा डॉक्टर्सच्या हाती पुढे पेशंट्स येणार आहेत असे जर विद्यार्थी तयार होत असतील, अशा प्रकारची जर संस्कृती त्या कॉलेजमध्ये निर्माण होत असेल तर निश्चितच कॉलेजच्या डीनला या बाबतीमध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद प्रताप, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।